आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये तिकीट वाटपाचे अधिकार फडणवीसांकडे असतील। काल झालेल्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची आशिष शेलार यांची माहिती। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। भाजप प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी ॲक्शन मोडवर। भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका। फडणवीसांच्या विरोधात लढण्यास काँग्रेसमधून अनेक जण इच्छुक। विकास ठाकरेंची माहिती। तर नागपुरातील 6 मतदारसंघांसाठी 71 इच्छुकांनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केल्याचीही विकास ठाकरेंची माहिती। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली। जरांगेंनाही बैठकीला बोलावलं। शरद पवारांची मागणी। तर सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमची सहकार्याची भूमिका असेल। शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। मुख्यमंत्र्यांना आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा सल्ला। आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली पाहिजे असं आपल्याला वाटतं, मात्र त्याबाबतचे सगळे अधिकार केंद्राकडे असल्याचं पवारांचं वक्तव्य। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास पवार प्रतिकूल असल्याची मराठा आंदोलक केरे पाटलांची माहिती। तो ओबीसी आरक्षणास धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावं असं पवारांचं मत असल्याचीही पवारांच्या भेटीनंतर केरे पाटलांची प्रतिक्रिया। केरे पाटलांची मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यावर चर्चा झालीच नसल्याचं पवारांचं स्पष्टीकरण। तर आपण सर्वपक्षीय बैठक बोलवा म्हणतो, मग ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको असं का म्हणू? शरद पवारांची प्रतिक्रिया। मातोश्री बाहेर गोंधळ करणारे शिंदेंचे भाडोत्री गुंड। संजय राऊतांचा आरोप। काही लोकांचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो माध्यमांना दाखवत संजय राऊतांचा आरोप। सुपारीचे खेळ वर्षा बंगल्यावर आणि ठाण्यात सुरू। संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका। तर दिल्लीतील अहमद शहा अब्दाली सुपारी गँगचे अध्यक्ष। संजय राऊतांची नाव न घेता अमित शहांवरही आगपाखड। उद्धव ठाकरेंना मुसलमानांची मतं मिळतात म्हणून त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, वडेट्टीवारांची टीका। तर संजय राऊतांच्या आरोपांचंही वडेट्टीवारांकडून समर्थन। वक्फ बोर्ड कायद्याबाबत काही चुकीचं घडत असेल तर चंद्राबाबू नितीश कुमारांची मदत घेऊ। अजित पवारांचं वक्फ बोर्ड विधेयकाबाबत मोठं वक्तव्य। वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी का मांडली नाही? उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। मालेगाव, धुळे आणि जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ। अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, प्रसाद लाड यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या घटक पक्षात समन्वय राहावा यासाठी बैठक। 20 ऑगस्टला महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता। उदय सामंत यांची माहिती। कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बैठक बोलावली। दिल्लीमध्ये काँग्रेस प्रभारी, महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांनी बैठक बोलावली। अजित पवारांनी माजी आमदार आसिफ यांची भेट घेतली, त्यामुळे आसिफ शेख मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे महायुतीचे उमेदवार असणार का, अशा चर्चा। अजित पवारांनी भेट घेतल्यानंतरही माजी आमदार आसिफ शेख अपक्ष लढण्यावर ठाम। अजित पवारांनी सांत्वनपर भेट घेतल्याची शेख यांची माध्यमांना माहिती। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर कोकण दौऱ्यावर। विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी आजपासून नार्वेकर 14 ऑगस्टपर्यंत कोकण दौऱ्यावर। संजय राऊतांनी भाकरी शिवसेनेची आणि साखरी पवारांची केली, त्यामुळे त्यांनी गद्दार नंबर 1 चित्रपट काढावा। दादा भुसेंचं संजय राऊतांच्या धर्मवीर चित्रपटावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर। नागपूरमध्ये फडणवीसांच्या मतदारसंघात पोस्टर वॉर। फडणवीसांनी महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेल्या 53 सेवा। भाजपकडून बॅनरबाजी।
तर बुलेट ट्रेन गुजरातच्या विकासासाठी जलयुक्त शिवार नव्हे जलयुक्त शहर, पोस्टरमधून काँग्रेसची टीका। माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंच्या पाठोपाठ भाजपमधूनच सुवर्णा पाचपुतेही श्रीगोंदा मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या तयारीत। सुवर्णा पाचपुते फिक्स उमेदवार असे बॅनर झळकल्यानं आता कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। तुमच्याच लोकांनी तुमचा गेम केला, अनिल देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर आमदार परिणय फुकेंचा पलटवार। खरं खोटं करायचं असेल तर नार्को टेस्टला तयार व्हा, फुकेंचं देशमुखांना आव्हान। सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीतील 20 पदाधिकाऱ्यांचं व्हॉट्सअॅप हॅक। सुप्रिया सुळे यांच्या खात्यावरून $200ची तर पदाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवरून 15 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती। गुन्हेगार निलेश घायवळ सोबत आमदार राम शिंदे एकत्र। जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेनिमित्त गुंड निलेश घायवळ आणि भाजप आमदार राम शिंदे यांचा यात्रेमध्ये एकत्र फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा, 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश। धुळ्यामध्ये सभास्थळी आगमन होताच अजित पवारांवर फुलांची उधळण। एका महिलेनं अजित पवारांना चांदीची राखी बांधली। अजित पवारांनी जैन समाजाचे गुरु आचार्य रत्न सुंदर सुरेश्वर महाराज यांचं दर्शन घेतलं। जनसन्मान यात्रेनिमित्त धुळे दौऱ्यावर असताना दर्शन घेतलं। राज ठाकरेंनी अविनाश अभ्यंकरांची सांत्वनपर भेट घेतली। अविनाश अभ्यंकर यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जात राज ठाकरे यांनी भेट घेतली। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कावड यात्रा। मुख्यमंत्री शिंदेही कावड यात्रेत सहभागी होणार असल्याची बांगर यांची माहिती। रत्नागिरीच्या देऊळमधील कातळ शिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित। राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून या संदर्भातील अधिसूचना जारी। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली, तर कलाकारांनी उदय सामंतांची भेट घेत नाट्यगृह जसं आहे तसं उभं करण्याची विनंती केली। मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, उपचार घेऊन दौरा पूर्ण करणार। डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्गावर 7 कृषी केंद्र महामंडळांचा विस्तार होणार। महामंडळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता। जमिनींच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड दिला जाणार। उरण हत्याकांड प्रकरणामध्ये यशस्वी शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती, त्यामुळे हत्याकांडातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता। 5 वर्षापासून फोनद्वारे संपर्कात असल्याची आरोपीनं कबुली दिली होती। नागपूरच्या VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना। उभ्या कारला मागून दुसऱ्या कारनं धडक दिली। अपघातामध्ये कारमधील एक जण जखमी। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। 31 वर्षीय शिक्षिकेला भरधाव ट्रकनं चिरडलं, शिक्षिकेचा जागीच मृत्यू। गोंदिया शहरातील अवंतीबाई चौकातली घटना। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक। अपघातानंतर कंटेनरनं पेट घेतल्यानं दोघांचा होरपळून मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी। जळगावमध्ये एका पादचारी महिला आणि दुचाकी स्वाराला धडक देऊन पळ काढण्याच्या प्रयत्नात कारला अपघात। काही लोकांनी कारचा पाठलाग केल्यानं कारवरचं नियंत्रण सुटून अपघात। कारमधील 6 जण जखमी। नाशिकच्या येवल्यामधील नेवरगाव देशमाने शिवर रस्त्याची बिकट अवस्था। ट्रॅक्टरवरून अंत्ययात्रा नेण्याची ग्रामस्थांवर वेळ। लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्यामध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 75वर, त्यामध्ये 30 गर्भवतींनाही झिकाची लागण। तर आतापर्यंत झिकाच्या 4 रुग्णांचा मृत्यू। डहाणूकर कॉलनीत सर्वाधिक रुग्ण। यवतमाळ जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये सोयाबीन पिकावर उंटअळी, ॲलो मोझॅकचा प्रादुर्भाव। अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पिकं धोक्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।